मी आज आलेली आहे माझ्या माहेरी, जे की अगदी अर्ध्या मिनिटाच्या अंतरावरती आहे। माझं सासर आणि माहेर एकाच गावात असल्यामुळे माझं माहेर अर्ध्या मिनिटाच्या अंतरावरती आहे। तर आम्ही सगळे चाललेलो आहोत माह्याला, त्यासाठी मी इकडे आलेले आहे आणि आम्ही सगळेजण श्यामल, मी, राहुल, श्रुती वगैरे सगळेजण आम्ही माह्याला चाललोय अशा करता, कारण माझ्या चुलत बहिणीच्या मुलगीची डिलिव्हरी झाली आणि तिच्या बाळाला बघण्यासाठी आम्ही चाललोय। सगळ्यांनी बाकीच्यांनी श्रुती आणि श्यामलने चपात्या वगैरे करून घेतल्या, अंडाकरीचं काम मात्र मला दिलं होतं। छानशी अशी अंडाकरी बनवून घेतली। तर यांचा फ्रीज मला खूप आवडतो, माझ्या फ्रीजपेक्षा यांचा खूप फ्रीज मोठा आहे, भरपूर अशी स्पेस आहे आणि आमच्या घरातून चौकाचा नजारा असा खूप छान दिसतो। मस्त हिरवीगार झाडं दारात लावलेली आहेत आणि चौक असा शांत दिसतोय। पण अनेक तासाभरानंतर तुम्हाला चौक फुल्ल भरलेला दिसेल, कारण डेअरी वगैरे चौकातच असतात। तर 5 वाजले होते, रिया वगैरे आली होती, पण आर्णव आमचा अजून शाळेतून यायला थांबला होता, कारण त्याला महत्त्वाचं काम शाळेचं दिलेलं आहे की शाळेची कुलपं घालायला सगळ्या। त्यामुळे प्रत्येक वेळेला मी त्याला सांगते की थांबत जाऊ नको, पण तो काय ऐकत नाही, कारण सगळ्या मित्रांना त्याच्या आणि त्याला खूप आवडतं शाळेची या दारांना कुलपं घालायला। तर इकडे ही मेन गल्ली आहे आणि हा चौक आहे। चौकात दत्त मंदिर वगैरे आहे आणि शाळा इकडे मराठी शाळा चौकातच आहे आणि हे माझं माहेरचं घर। तर आम्ही चाललो मग माह्याला निघण्यासाठी आणि वाटेत ही नदी भेटते। नदी काठोकाठ भरलेली आहे आणि घरी येऊन पोचलो। छानसं बाळाला बघितलं, बाळ मस्त क्युटी पाय होतं, तिचं नाव दुर्वा होतं। घरी येऊन पोचलो, त्याच्यानंतर मग घरी आल्यानंतर मला बनवायचं होतं चिकन 65, त्याचीच तयारी करायला घेतली। चिकन जे सॉफ्ट होतं ते मी चांगले बारीक पीस करून घेतले। त्याच्यामध्ये घरात असणारा ताजा टवटवीत कढीपत्ता घातला, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा कॉर्नफ्लॉवर आणि जे आणला होता बाजारातून तो चिकन 65 मसाला, अर्धा लिंबू, दही आणि मीठ वगैरे घातलं आणि ते चांगलं छान एकजीव करून थोडा वेळ ठेवलं। थोड्या वेळानंतर मी तेल कडक तापवून घेतलं, त्याच्यामध्ये ते मस्त असे लालसर होईपर्यंत, चांगले खमंग क्रिस्पी होईपर्यंत असे मी तळून घेतले। ते तळल्यानंतर मला अजून चिकन ग्रेव्ही पण बनवायची होती, त्याचीच तयारी करायची होती। कांदा वगैरे चिरून तो भाजायला टाकला होता आणि मस्त असं चिकन 65 घरच्या घरी तयार झालं होतं। त्याच्यानंतर ही मी त्याच्यामध्ये करीच्या कांदा वगैरे टाकला होता, त्याच्यामध्ये मसाला ॲड केला। मसाला म्हणजे काय, फक्त खोबरं, तीळ, आलं लसूण पेस्ट वगैरे असं घालून, तो लाल तिखट वगैरे घालून तो चांगली ग्रेव्ही करून घेतलेली आहे। त्याच्यानंतर चिकन शिजलेलं ते त्याच्यामध्ये मी ॲड करून घेतलं। मस्त अशी चिकन ग्रेव्ही तयार करते, वरून थोडीशी कोथिंबीर घातली की मस्त अशी चिकन ग्रेव्ही तयार होईल। चला, व्हिडिओचा एंड आता इथंच करते, पुन्हा भेटू नवीन अशा छोट्याशा एका ब्लॉगमध्ये। तोपर्यंत बाय।